सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, साधक हो. अद्वैत भान, अद्वैत आणि अद्वैताचं ज्ञान, त्याचं ध्यान हेच संत कार्य असते. त्या अद्वैताची कळकळ, जिव्हाळा संत हृदयात अखेरच्या क्षणापर्यंत ज्वलंत प्रभावी असतो. तीच तळमळ या काव्यात दिसून येत आहे. काव्याचं नाव आहे अद्वैती आपण असू द्यावे. अद्वैती आपण असू द्यावे. आली वाटे आता निरूपाची वेळ, अल्पकाळ खेळ उरलासे. आम्हा बोलावी तो विठ्ठल सावळा, वैकुंठी चालला लागला से. भूलोकी आम्ही फिर फिर फिरलो, द्वैताच्या घिरटी कष्टावलो. देवाजीने आम्हा दिले होते काम, द्वैत निरंकुर करण्याचे. देह मन टाकुनी विदेही भावाने, जगी एकत्वाने स्थिरावलो. एका बोललो से, एका चाललो से, एका एकी अनेक दाखविले. परिजन मायेत अनेकी आकंठ, बुडुनी आम्हा दोष देती. जन म्हणताती आम्हा वेडे खुळे, जगावे गळे म्हणून तीन भीती. अनेकी भ्रमले एका विसरले, संता वेडे म्हणण्या एक होती. जरी हीच एकी सदा वागवीती, तरी एक एकी जाणताती. संत कार्य हेची देवाजीचे काज, येवो सर्व जाग एका प्रती. निघू दे दिवाळे होऊ दे वाटोळे, संत कार्य परी फिरावू दे. जन हो आम्हा क्षमा पात्र समजा, चूक भूल काही माफ व्हावी. पुन्हा समजले पुन्हा उमजले, एक देव केशव जाणतसे. आम्हा येथ आता नुरला निवास, आम्हा श्रीनिवास साधवितो. निरोपाची घडी नको डोळा असू, मुखावरी हासू असू द्यावे. फार ना मागणे फार ना सांगणे, अद्वैती आपण असू द्यावे. तर जायच्या वेळेला, जायची घडी जवळ आलेल्या काळामध्ये संत म्हणत आहेत, सज्जन हो, जन हो, तुमच्याकडून आमचं काहीच मागणं नाही. केवळ आपण अद्वैतामध्ये, त्या द्वय एकम एव द्वितीयम नास्ती अशा आत्म्यामध्येच केवळ आपण रममाण असा. आणि आता आमची निरोपाची वेळ, म्हणजे या भू लोकातून बाहेर जाण्याची वेळ जवळ आली आहे. फारच कमी काळाचा खेळ किंवा आमचं संत कार्य फारच अल्पकाळ आता उरला आहे. तो विठ्ठल सावळा पांडुरंग, पंढरीचा विठोबा म्हणजेच सर्वाभूती असलेला आत्मा आम्हाला बोलवत आहे. आणि विठ्ठल जिथे आहे ते वैकुंठ, म्हणजे जिथे गेल्याने जन्म मृत्यूचे फेरे चुकतात, अशा त्या स्थळावर जाण्यासाठी आम्हाला अत्यंत ओढ लागली आहे. फार कमी वेळात आमच्याजवळ आहे. या भूलोकामध्ये आम्ही भरपूर काळ फिरत आहोत आणि इथे पाहत आहोत की द्वैत भेद भेदाभेद याच्या घिरटामध्ये, याच्या जात्यामध्ये लोक पिसून जात आहेत, लोक चिरडून जात आहेत, लोक यातना भोगत आहेत. ते सर्व पाहून या द्वैताच्या घिरटात यातना भोगणाऱ्या तुम्हाला पाहून आम्हाला फार कष्ट होतात. आम्हाला परमेश्वराने हे द्वैत निरंकुर करण्याचे, हा द्वैताचा अंकुर नष्ट करण्याचे काम दिले होते.
आणि ते काम करण्यासाठी आम्ही देह मन टाकून संपूर्ण विधेयी भावाने शरीर आणि मन नसल्यासारखेच फक्त द्वैत निरंकुर करण्याच्या कामासाठी झपाटल्यासारखे एकाच एकत्वाच्या अद्वय आणि अद्वैताच्या जाणीवेने आम्ही झपाटून इथे सर्व आजपर्यंत काम केलं. आणि या जगामध्ये जिथे अनेकांचा भ्रम गोंधळ आहे, अनेकांची गर्दी आहे, तिथे फक्त आणि फक्त एकहम बहुश्याम प्रजाय, मी एक असून बहुत झाल्यासारखा वाटतो असे म्हणणाऱ्या त्या आत्मरूपानेच आम्ही केवळ एक आणि एक म्हणून स्थिर आहोत. एका बोललोसे, एका चाललोसे, एका एकी अनेक दाखवले. फक्त एकालाच उद्देशून म्हणजे आत्म्यालाच उद्देशून आम्ही बोलत आलो. आत्म्यालाच उद्देशून त्या आत्म्याच्या दिशेने कसं चालावं ते सांगत आलो आणि आम्ही स्वतः तसे चाललो. एकाएकी अनेक दाखवले. अनेकांमध्ये सुद्धा फक्त एकत्वाने एकच आहे, तो फक्त आत्मा आहे हे सातत्याने आजपर्यंत आम्ही तुम्हाला दाखवले. परिजन मायेत अनेकी अकंठ बुडून आम्हा दोष देती. परंतु सर्व जन तरी सुद्धा मायेत अडकलेले आहेत. अनेकामध्ये आणि अनेकातील अनेकानेक भेदभावना, यातना, दुःख, कष्ट, द्वैत, संघर्ष, हिंसा यामध्ये गुंतलेले आहेत. म्हणून असे या मायारूपी अनेकत्वात लोक अडकून आम्ही एकत्वाचा मार्ग दाखवणारे जे वेडेखुळे तुम्हाला वाटतो संत, त्या संतांना तुम्ही दोष देत असता. हरकत नाही. जन म्हणत ती आम्हा वेडेखुळे जगा वेगळे म्हणून हिणविती. म्हणजे या अनेकी जगात या विभिन्नतेने आणि विषमतेने असंतुष्ट युद्ध सन्मुख असलेल्या जगामध्ये केवळ आम्ही फक्त एक आणि एकच आत्मसत्ता दाखवतो. म्हणून आम्हाला जगापेक्षा वेगळे, जगापेक्षा आगळे वेगळे म्हणून वेडेखुळेच म्हणाना अशा तऱ्हेने लोक हिणवतात. अनेकी भ्रमले एका विसरले संता वेडे म्हणण्या ऐकोती. तर अनेकामध्ये भ्रमलेले अनेकानेक मायारूपी या जीवनामध्ये रंगलेले, दंगलेले आणि वाट चुकलेले हे लोक नेहमीच अनेकत्वाने असतात. फक्त संतांना वेड म्हणण्यासाठी जे आत्मा हेच केवळ एकमेव सत्य आहे ते तुम्ही जाणा आणि सुखात राहा असं म्हणतात. असं आत्म्याच्या एकतेचे दर्शन घडवणाऱ्या संतांना मात्र वेडे म्हणण्यासाठी अन्यथा हे मायेत गुंतलेले अनेकात भ्रमलेले रमलेले जन एकत्र येतात आणि एक होऊन आमच्यासारख्या साध्या सुध्या लोकांना संतांना ते वेडे म्हणतात. हरकत नाही. जरी संतांना वेडे म्हणण्याच्या निमित्ताने हे सर्व लौकिक आले, जरी संतांना वेडे म्हणण्याच्या निमित्ताने जरी तुम्ही एक झालात तरी सुद्धा कधी ना कधी त्या अनेकामधलं एकत्व तुम्हाला दिसून येईल. संतांना वाईट म्हणण्यासाठी तरी तुम्ही एक व्हा, संतांना वाईट म्हणण्यासाठी तरी तुम्ही एक व्हा. त्या निमित्ताने अनेकातील एकत्व नेमकं काय असतं याचं दर्शन तुम्हाला होईल. तुम्ही चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टीसाठी एक झालात तरी सुद्धा अनेकातील एकत्व म्हणजेच सर्वातील आत्म्याचं एकत्व तुम्हाला दिसू शकेल. हरकत नाही. जरूर तुम्ही आम्हाला वेडे म्हणण्यासाठी कळना पण एक व्हा, अनेक राहू नका. एक राहा आणि एकत्वामध्ये जे काय असतं ते पहा. कारण संत कार्य हेची देवाजीचे काज येवो सर्वा जाग एकाप्रती. संतांचं कार्य हेच देवाजीचं कार्य आहे आणि संतांचं आणि देवाजीचं कार्य एकच आहे की सर्वांना एका प्रती म्हणजे केवळ आणि केवळ तो आत्मा आणि आत्मज्ञान याच्या प्रतीच सर्वांमध्ये जागृती व्हावी. म्हणून सर्वांनी एकत्र यावं. हेच संत कार्य आहे, हेच देवाजीचं कार्य आहे. हे कार्य करताना आम्हाला किती अडचणी आल्या. तुम्ही आम्हाला वेडेखुळे म्हटलेत. हे वेडेखुळे म्हणण्यासाठी तरी जरी तुम्ही एक झालात आणि एकत्व विसरलेत तरीही थोडंफार का होईना तुम्हाला एकीचं महत्व लक्षात येईल. निघू दे दिवाळे, होऊ दे वाटोळे, संत कार्य परी स्थिरावू दे. हे भगवंता किंवा अहो सज्जन हो, जरी दिवाळ निघालं म्हणजे पत संपत्ती या लेखी दारिद्र्य आलं आणि अक्षरशः आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीच्या दृष्टीने पाहता आमचं वाटोळं झालं म्हणजे सर्वार्थाने जरी आमचा नाश झाला तरी चालेल. परंतु संत कार्य परी स्थिरावू दे. परंतु अनेकातील एकत्व दाखवणारा केवळ आणि केवळ अद्वय
असा आत्मा आणि त्याचं आत्मज्ञान आणि त्याचं आत्मचैतन्य दाखवणं हे जे संत कार्य आहे ते मात्र स्थिर झालं पाहिजे. मग हे कार्य करताना आमचं दिवाळा निघालं, आमचं वाटोळं झालं, आमची अन्नान्न दशा झाली, आम्ही दरिद्री झालो तरी चालेल, परंतु आमचं हे संत कार्य, देव कार्य जे आत्मदर्शन, आत्मज्ञान आणि आत्मतत्वज्ञान यासाठी आहे ते संत कार्य मात्र या जगात स्थिर झालंच पाहिजे. सुजन हो आम्हा क्षमापात्र समजा, चुक भूल काही माफ व्हावी. तुम्हाला आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान देण्यासाठी आम्ही जे झटत आहोत, एखाद्या वेड्यासारखे झटत आहोत, त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. तुम्हाला जर वाटत असेल आमच्याकडून काही चूक भूल झाली तरी जरूर तुम्हाला तसं वाटू दे, पण तुम्ही आम्हाला माफ करा. आणि माफ करताना फक्त आणि फक्त आम्ही जे तुम्हाला आत्म्याकडे पहा असा निर्देश देत आहे तिकडे मात्र तुमचं ध्यान असू द्या. कुणा समजले कुणा उमजले एक देव केशव जाणत असे. आम्ही हे जे आत्म्याचं एकत्व दाखवतो ते कुणाला समजलं का कुणाला उमजलं हे आम्हाला माहित नाही. फक्त आमचं आम्ही कार्य निगुतीने केलेलं आहे, सचोटीने केलेलं आहे. त्यामुळे आमचं कार्य योग्य का अयोग्य, ते ठीक झालं का न झालं याबद्दलची शुद्ध जाणीव केवळ त्या केशवाजवळच असेल, भगवंताजवळच असेल. आम्हा येता आता नुरला निवासा, आम्हा श्रीनिवास साधवितो. आता पृथ्वीवर राहण्याचे दिवस, पृथ्वीवरती निवास करण्याचे दिवस आता आमचे संपले. आम्हा श्रीनिवास साधवितो. तो आत्मा, ते ब्रह्म, ते परमतत्व आम्हाला हाक मारत आहे, खुणावत आहे, म्हणत आहे या लवकर या. निरोपाची घडी नको डोळा असू, मुखावरी आसू असू द्यावे. तरी आम्ही वेडो असलो, पुढे असलो तरी तुम्हासाठी आत्मज्ञान, आत्मदर्शन, आत्मचर्चा, आत्मचिंतन आणि आत्म्याचं द्रष्टेपण शिकवण्यासाठी आम्ही आयुष्यभर इथे येऊन आमचं जीवन सार्थ केलेलं आहे असं आम्हाला वाटतं. जर कदाचित आमच्या वेड्या खोळ्या माणसांबद्दल सुद्धा तुम्हाला प्रेम वाटत असेल आणि आता आम्ही जातो म्हणून तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर काळजी करू नका, डोळ्यामध्ये अश्रू आणू नका, मुखावर हास्य ठेवा आणि प्रेमाने आम्हाला निरोप द्या. फार नाही मागणे, फार ना सांगणे, अद्वैती आपण असू द्यावे. म्हणून सज्जन श्रोते हो, तुमच्याकडून फार मागणं नाही, तुम्हाला काही फार सांगणं नाही. केवळ आणि केवळ त्या अद्वय परब्रह्म तत्वामध्ये, केवळ आणि केवळ एकमेव आत्मा, आत्मज्ञान आणि आत्मचैतन्यामध्ये आपण आपलं जीवन कसं सर्थ होईल, कसं तरेल, कसं भगवंताच्या चिंतनातच आपलं जीवन अंतास जाईल याबाबत आपण काळजीपूर्वक वागावं आणि तिथे लक्ष द्यावं. एवढंच आमचं तुम्हाला सांगणं आहे आणि तिकडे तुम्ही लक्ष द्या, तसे वागा. एवढंच आमचं या शेवटच्या घडीला तुमच्याकडून मागणं आहे. अस्तु. आता पुढचं काव्य, संते आपुले ठाई असावे निश्चल, जना आशीर्वादावे प्रेम व्हावे. संतांनी आपल्या जागी सूर्यासारखं निश्चल असावं आणि सूर्य जसा आपली जागा न सोडता सर्वांना आशीर्वादाचे आपले चैतन्य किरण पाठवतो, तसं संतांनी आपले अचल अढळ स्थितप्रज्ञत्व न सोडता सर्वांच्या कल्याणासाठी झटावं असं इथे म्हटलेलं आहे. संते आपुले ठाई असावे निश्चळ, जना आशीर्वादावे प्रेम व्हावे. तर गद्य पुन्हा एकदा समजून घ्या. जनकल्याणाकरता संत पृथ्वीवर अवतरत असतात. जनहित व जनकल्याण मनी धरून ते गृहस्थाश्रमी संसारी माणसांकडे अवचितरित्या अतिथी रूपे प्रगटतात. मात्र संसारी माणसे मूलतः भावभक्तीहीन असल्याने, भावभक्तीहीन असल्याने, सत्श्रद्ध नसल्याने अजाणतेपणी त्यांच्याकडून संतांना दुर्लक्षण्याचा प्रमाद संभवतो. परिणामता त्यांचा एरवी सुरळीत सुविहित असा वाटणारा संसार विस्कटतो, नाश पावतो. म्हणून संतांनी आपल्या हृदयात जनकल्याण दृढ धरून ते जेथे असतील त्या जागेवरूनच सर्वसाधारण संसारी माणसांचे हित आशीर्वाद रूपी किरण त्यांच्याकडे म्हणजे गृहस्थाश्रमी माणसांकडे प्रक्षेपित करून साधावे. संतांनी होता होई तो गृहस्थाश्रमी माणसाचे घरी जाऊच नये. कारण जर भावभक्तीचा पत्ता नसल्या अशा संसारी माणसांकडून हेतुकपणे नकळतपणे संतांकडे दुर्लक्ष झालं तर अशा गृहस्थ माणसाचा
संसार तर विस्कटतोच, गृहस्थाश्रम तो उघडा पडतोच, परंतु संतांनी दिलेलं ज्ञान त्याला न घेता आल्या कारणाने नाही धड गृहस्थाश्रम आणि नाही धड देव कार्य, ईश्वरी कार्य किंवा नाही धड संन्यासाश्रम अशी त्याची अगतिक अवस्था होते. म्हणून संतांनी जनकल्याणासाठी सुद्धा शक्यतो गृहस्थाच्या घरी जाऊ नये. ते जेथे असतील तेथूनच जनकल्याणासाठी त्यांच्या मुखातून अमृतवाणी वाजरावी सरावी. जसं इथे बसून आपण सर्वांच्या कल्याणासाठी बोलत आहोत तसंच असावं. कारण नेहमी दुरून डोंगर साजरे असा अनुभव असतो. संत जर आपल्या घरी येतील तर आपण त्यांना ओळखत नाही आणि संतांकडे अजाणतेपणे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपला संसार विस्कटतो आणि देव कार्य तर काही घडतच नाही. म्हणून संतांनी शक्यतो अवचितरित्या किंवा अतिथी म्हणून गृहस्थाश्रमाच्या घरी जाण्याचं टाळून ते जिथे असतील तिथूनच अखिल विश्वातील जनकल्याणासाठी परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या अमृतवाणीतून स्रवतील, बाहेर पडतील असं पाहावं. म्हणून म्हटलेलं आहे, संते आपुले ठाई असावे निश्चय, जन आशीर्वादावे प्रेम व्हावे, आपली जागा न सोडता निश्चलतेने संतांनी आपण जेथे आहोत तेथूनच जनतेला आशीर्वाद द्यावे. तर काव्य आता नीट ऐका. संत ते निवृत्त सहज विरक्त मुक्त अविरत संचारती संसारी जनांचे कल्याण हेतूने अतिथी रूप संत प्रकटती परिजन नेणती संत करुणेला अमृताचा प्याला नोळखती भ्रमात मायेत बद्ध हे जन संता दुर्लक्षती अजाणता हेतुक जरी संता दुर्लक्षिले तरी पतनासी पावताती संता दुर्लक्षिता ईश्वराचा कोप संसार निकोप विस्कटतो. आणि म्हणूनच न जावे गृहस्था घरी संत जनी जरी करुणाभाव असे मनी संते आपुले ठाई असावे निश्चळ जना आशीर्वादावे प्रेम भावे. पुढचं काव्य आहे. सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षता आहे संत तोची खरा. संत हे कृपामेघ असतात. ते सर्वांसाठी सारख्याच आर्द्रतेने सारख्याच करुणेने आपल्या कृपेचा निरंतर वर्षाव करीत असतात. देव आणि संतांपुढे सारे सारखेच अजाण असतात. बालक खेळात रमलेले असले तरी त्याची माता अत्यंतिक सावधानतेने बालकावर लक्ष ठेवून असते. माता आपल्या बालकाच्या हितासाठी सदा दक्ष असते. संत ही भ्रम मायेत गुरफटलेल्या लोकांवरती जनांवर नीट लक्ष पुरवीत असतात. त्यांना ते माया मोहपाशातून मुक्त करण्यासाठी सदोदित उत्सुक असतात. तर काव्याचं नाव आहे सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षता आहे संत तोची खरा. खरा संत कोण ऐका. सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षता आहे संत तोची खरा. सर्वांसाठी आर्द्र सारखाच आहे संत कृपा मेघ ऐसा वर्षत आहे. सबल निर्बल सान तैसा थोर राव आणि रंक संतांची निरंक. देवा पुढे सारे सारखे अजाण संतांसाठी तैसे सारेच अजाण. बालकाचे लक्ष मात खेळात मातेचे ते लक्ष परी बालकात. तैसे संत माय प्रेम रूपे लक्षती जन सारे जरी भ्रमात क्रीडती. जरी सर्वजण भ्रमात क्रीडा करीत असते तरी संत हे आईसारखे प्रेम रूपाने
दूरवर बसून आपल्या लेकरांकडे लक्ष ठेवून असतात. जशी खेळणाऱ्या बालकांकडे माता दूरवर बसून लक्ष देऊन असते. संतांपुढे सबल आणि निर्बल, स्थान आणि थोर, राव आणि रंक हे निरंक असतात. हे राजा असो किंवा भिकारी असो, संतांच्या दृष्टीने राजा आणि रंक हे निरंक आहेत, म्हणजे शून्यच आहेत. जसं देवासाठी सारखे सर्वच सारखे अजाण असतात, तसे संतांसाठी सुद्धा सर्व अजाण बालकासारखेच असतात. आणि म्हणून सतत वर्षती मेघवृष्टी धारा, जसा पाऊस सतत पडत असतो, मेघवृष्टी जशी सतत होत असते, तशीच संतांची कृपावृष्टी सर्वांसाठी सारखेपणे सतत होत असते. पुढचं काव्य आहे मी तू ऐसे नाही. मी तू ऐसे नाही. येथे भक्त संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर तुकाराम जे कृष्णमूर्ती यांच्याकडे आणि परब्रह्माकडे विशेषत्वाने साक्षीत्वात द्रष्टेपणे उभा असलेल्या अद्वैती विठ्ठलाकडे येथे भक्त संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर तुकाराम जे कृष्णमूर्ती आणि परब्रह्माकडे, तसेच विशेषत्वाने ठोंबा असलेला तो पांडुरंग पंढरपूरचा यांच्याकडे, म्हणजे थोडक्यात म्हणजे परमेश्वराकडे, ब्रह्माकडे, परब्रह्माकडे किंवा ज्ञानेश्वर तुकाराम कृष्णमूर्ती विठोबाकडे येथे भक्त कैवल्याचा घास म्हणजे केवळ असणेपणी निवांत राहण्याचा घास किंवा खाऊ भातुके म्हणजे खाऊ मागत आहे. अत्यंत न मन भावे, मनाचे विसर्जन अखंड अनंततेत व्हावे आणि कोरेपणी निरभ्र आकाशासारखे मन घेऊन आपण नित्य नेहमीच राहावे असावे असे या भक्ताला वाटत आहे. त्याला काहीही नको आहे. जसा कुत्रा मालकापुढे त्याच्या पायाशी आज्ञाधारकतेने पडून असतो, तसे सहज लीनतेत भक्त संत महंतांपुढे न मनतेत अमनतेत पडून राहू इच्छित आहेत. संत महंत भक्तासाठी मायरूप आहे. त्या आईचीच थोरवी भजन कीर्तनाद्वारे आपली ओठी असावी. त्या आईचीच थोरवी भजन कीर्तनाद्वारे आपली ओठी असावी असे भक्ताचे मानस आहे. तो ते मानस या गीतातून प्रकट करीत आहे. खरे तर माय लेकरात अद्वैतच आहे. मात्र गाण्यापुरते गोड प्रेमळ आलाप आळवण्यासाठी केवळ कृतक स्वरूपाचे हे देव आणि भक्त असं नातं आहे. जशी माय आणि लेकरू हे केवळ मायेने, आईने अत्यंत मायेने लेकराला पाळणा गाण्यासाठी, गाणं गाण्यासाठी असतं. वास्तवात ते द्वैत नसून एकत्वच असतं. परंतु या विश्वाची माया, या विश्वाचं प्रेम प्रकटण्यासाठी दोन लागतात. म्हणून माय आणि लेकरू दोन दिसतात पण असतात एक. तसंच देव आणि भक्त दोन दिसले तरी वास्तवात एकच असतात. म्हणून हा भक्त म्हणत आहे केवळ कृतक स्वरूपाचे हे देवा तुझं आणि आमचं द्वैत आहे. हे द्वैत खरं नाही. अन्यथा अखंड कैवल्यात म्हणजे ओनली टू बी मध्ये असताना, म्हणजे जेव्हा आई आणि लेक, देव आणि भक्त नुसते असणेपणी असतात तेव्हा ते द्वैत नसतं. तिथे माय लेक नसतं, तिथे भक्त देव नसतो, तिथे केवळ कैवल्य म्हणजे अखंड असतं. म्हणून वास्तवात हे द्वैत कृतक आहे, खोटं आहे. अन्यथा अखंड कैवल्यात म्हणजे ओनली टू बी अशा अवस्थेत असताना माय लेक, देव भक्त हे द्वैतही असू शकत नाही. म्हणून ह्या द्वैताचा निराश झालेल्या अर्थाने हे काव्य आहे मी तू ऐसे नाही. भक्त म्हणतो मी आणि तो देवाला म्हणतो तू, असं इथे खरं काही नाहीच आहे. त्यामुळे मला केवळ आणि केवळ हे परमेश्वरा तू कैवल्याचा, शुद्ध असणेपणी असण्याचा, देहरूप मन विसर्जित, देहरूप मन विवर्जित केवळ आत्मचैतन्य असण्याचा लाभ तू मला दे. आणि म्हणून तो म्हणतो हेच ते कैवल्य, हाच तो घास तू मला दे. खरं पाहता मी तू असं इथे काही नाही. तर काव्याचं नाव आहे मी तू ऐसे नाही. आता तो कृष्णाला आपला तो ज्ञानोबाना, तुकोबाना, कृष्णमूर्तीना, विठोबाला म्हणत आहे की मी तू ऐसे नाही. आता नीट ऐका. घास मज देई कैवल्याचा आई,
ज्ञानाई सुखाई कृष्णाई विठाई मज आता नाही हवे असे काही केवळ सहज श्वान तव पायी राही कीर्तन भजनी गोड गीत गाई तव गीत आई मम ओठी राही मायले करात तुझा भाव नाही गायना पुरते तुम्ही राही अन्यथा अखंड अद्वैतात राही कैवल्यात सता मी तू ऐसे नाही कैवल्यात सता मी तू ऐसे नाही. पुढचं काव्य आहे राही संतास हे संतांसारखं आम्हाला राहू द्यावे. येथे भक्त आपण संत मुखातून त्यांचे वाणीद्वारे प्रकटावे त्यांचे टाळीतून निनादित व्हावे संतांचे विणेतून झंकारावे संतांच्या ईशभक्तीत आपण वस्ती करून असावे संतांच्या श्वसनात जेथे परमेश्वरच प्राण आहे तेथे स्वतःला स्थान मिळावे संतांच्या डोळ्यात दृष्टी रूपे तेजाळावे अशी इच्छा परमेश्वराकडे प्रार्थना रूपे प्रकट करीत आहे. संतांपासून आपण अजिबात वेगळे नसावे त्यांचे साथ संगतीतच आपण सदैव असावे असे संत सहवासाचे वरदान ईश्वराने त्याला द्यावे असे भक्ताला म्हणजे त्याला अंतःकरणापासून वाटत आहे. राही संतास विषय म्हणजे आम्हाला संतांबरोबरच राहू द्यावे. आणि त्यासाठी काय काय घडावं तर परमेश्वराला भक्त प्रार्थना करीत आहे ती ऐका. मज बोलवावे संत मुखी देवा संत पायी तैसे मज चालवावे संत हाती टाळी मज वाजवावे संत वीणे तैसे मज झंकारावे संत तुझ गाती तुझ आळवीती शांते भाव भक्ती मज बसवावे संतांचे श्वसन विठ्ठलची प्राण देवा तुझ आण तेथे देई मज स्थान नेत्र ज्योती बननी असू द्यावे नयनी नको अनारीसे राही संता करीसे. तर संतांच्या डोळ्यातील ज्योत संतांच्या डोळ्यातील नेत्र ज्योती म्हणजे प्रकाश बनवून तिथेच आम्हाला राहू द्यावं असे अत्यंत अंतिम अत्यंत तळमळीने भक्त देवाला सांगत आहे. नेत्र ज्योती बनून असू द्यावे नयनी संतांच्या डोळ्यातील नेत्र ज्योत बसून तिथे आम्हाला राहू द्यावं आणि संतांपासून कधीच आम्हाला दूर ठेवू नकोस हे भगवंता अशी प्रार्थना देवाला भगवंताला परमेश्वराला भक्त करीत आहेत. तरी का जन्मती साधू या भूमंडळी येथे भक्ताने परमेश्वराला खडसून खडसून जाब विचारताना या विषाक्त चोर दरोडेखोरांच्या पापी जगात संतांना जन्माला घालून त्यांना त्रास देऊ नये असे विनवणीपूर्वक बजावले आहे. सत्यस्थितीतील जगाचे हे दर्शन आहे. येथे संतांना नेहमीच मार मिळतो येथे संतांना नेहमीच मार मिळतो आणि दुर्जनांना मात्र मोठा सन्मान फार सन्मान मिळतो. तर अशा या भूमंडळावर संतांना जन्माला तू का घातलेस असं खडसून भक्त परमेश्वराला विचारत आहे. भक्त परमेश्वराला जाब विचारत आहे. संतांना या वाईट जगात जन्माला घालून तू काय साधलेस त्यांना तू का त्रास देतोस असा हा परमेश्वर आणि भक्त यांच्यातील सवाल जवाब आहे किंवा हा कलगीतूर आहे. तर आता हे प्रश्न तुम्ही ऐका. तरी का जन्मती साधू या भूमंडळी तर या भूमंडळावर असं असताना अशी वाईट अवस्था असताना तरी या भूमंडळावर साधू का येतात किंवा परमेश्वरा तू त्यांना जन्माला का घालतोस. म्हणून काव्याचं नाव आहे तरी का जन्मती साधू या भूमंडळी. आता काव्य आहे का फारच छान आहे. तव राज्यामध्ये
न्याय उफराटा चोर खाती लोणी संता नाही पाणी चोरा शिरी तुरा साधूला धतुरा चोरा मुखी श्रीखंड साधू भोगी दंड चोरांच्या या जगी साधू का जन्मती देव देव करुणी उपाशी मरती कोण मूर्ख तुझ दयाळू म्हणती चोर राज्य भोगती साधू कुंतती कणती संत मार्ग जावे देवासी स्मरावे निविच्छ विरक्त भक्ताने असावे ऐसे साधू जन लोका उपदेशती साधू मार्गे जाता लोक काचा घासणे मरती काही भोंदू आपणा साधू म्हणविती सरळ सालस जना उगा पसविती जप जाप्य पूजा क्रमी अडकविती धनधान्य खर्चुनी सालस भिके लागती भोंदू आणि चोर झाले आता थोर साधू संत भोगीती अवदशा घोर साधूला कदान्न चोराला मिष्टान्न दश दिशा करीती साधू अन्नान्न अन्नान्न अपराध 100 भरता मरते पापी दुर्जनांची मगरुरी संपते परिबाप जाई लेखतेथ येई दुर्जनांचा राजयोग संपतची नाही देवा आता सांग येई कोणे काळी साधू संत जना सुखाची दिवाळी जरी ऐसे होणे नाही कदा काळी तरी का जन्मती साधू साधू मंडळी देवा आता ऐक एक विनवणी साधू संता जन्मा कधी ना आणि चोरांनी चोरांचे चोरांसाठी राज्य यालाच म्हणती आज स्वराज्य सुराज्य विंचू चोर विष चौर्य ना टाकती ऐसे साधू कदा बुडीना सोडती चोरांचे संगती साधूना जन्मावे अट्टल चोरा संगे त्यांचे जन्म टळावे देवान वाजो तव बारामतीचे ग्रहण न लागो तव अटळ साठीचे चोरांचे संगती साधूना जन्मावे अट्टल चोरा संगे त्यांचे जन्म टाळावे. तर साधूंची कैफियत इथे भक्त देवासमोर मांडत आहे त्याचा आपण चिंतन करा आणि याच चिंतनात तुम्ही सतत असा. उद्याचा भाग उद्याचं प्रवचन येईपर्यंत आज चिंतनात राहा. अस्तु सर्वांना शुभाशीर्वाद.